सामाजिक परिवर्तन, शेती विकास, उद्योग, जलसंवर्धन आणि वृक्षारोपणसह विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये परभणीतील अग्रेसर नाव असलेलं कांताराव काका देशमुख यांच्या कार्याची ओळख आणि समाजातील लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी 10 मार्च रोजी कृषीभूषण कांताराव काका देशमुख झरीकर चरित्र ग्रंथ प्रकाशन आणि कार्यगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे। पाथरी रोडवर असलेल्या राजलक्ष्मी मंगल कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गंगाधर बनभरे संपादित कांतायन कांताराव काका देशमुख यांची कार्यगाथा या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे। या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर हे उपस्थित राहणार आहेत। तर कृषीरत्न विजयाण्णा बोराडे, सत्कारमूर्ती कांताराव काका देशमुख झरीकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, माजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी आणि समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले नाव करणारे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचं आहे। या कामाला एकत्रित करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी मागच्या वर्षभरापासून केला। विशेषत्वाने माननीय खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने निवडणुकीच्या अधिवेशनात त्यांची भेट झाली आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या डोक्यात असं आलं की या माणसाचं काम सगळं लिखित स्वरूपात राहिलं पाहिजे। महाराष्ट्रातील चरित्र लेखक, इतिहास संशोधक, अभ्यासक आणि इतिहास लेखक आदरणीय मदन पाटील साहेबांनी या कामासाठी संमती देऊन या कामाला फार मोठं योगदान दिलेलं आहे। आदरणीय मदन पाटील यांनी या चरित्राचं लेखन केलेलं आहे। मला एक गोष्ट आनंदाची महत्त्वाची सांगायला अभिमान वाटतो, जेव्हा आम्ही त्यांना काही माहितीचा डेटा दिला ती माहिती सत्य आहे का नाही त्या जागेवर जाऊन ते पाहणारा माणूस चरित्र लेखक म्हणून मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटली। त्यांनी 3-4 चक्रा केल्या, 2-3 दिवसाची मुक्काम केली, सहसा घर सोडत नाही। या कामासाठी त्यांनी इथं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर इन्व्हॉल्वमेंट काकाच्या कामाबद्दलची महत्त्वाची वाटली। दुसरी, या गौरव ग्रंथाचे प्रकाशक आदरणीय गंगाधर बनभरे सर चळवळीत उपस्थित राहणार आहे। त्यासह या कार्यक्रमासाठी आपण थोडंसं अलीकडची परिस्थिती पाहता या कार्यक्रमाला पूर्णपणे प्रशासकीय अधिकारी बोलावण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये रघुनाथ गावडे साहेब जिल्हाधिकारी आपले परभणी, त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रामध्ये ज्यांनी काकावर बऱ्याच ठिकाणी लिखाणसुद्धा केलेलं आहे असे आपल्याच परभणीचे इंद्रजित भालेराव सर, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, त्यानंतर अरुण डोंगरे साहेब जे नुकतेच नांदेड येथील सेवानिवृत्त जिल्हाधिकारी पदावरून झालेले आहेत, अशोक शिंगारे साहेब जिल्हाधिकारी ठाणे, आपल्या परभणीचे आयुक्त मॅडम तृप्ती सानभूत मॅडम आणि काकाचे जावई व प्रशासनामध्ये एक उमदा व्यक्तिमत्व म्हणून नांदेडमध्ये ज्यांनी मनपामध्ये उत्कृष्ट काम केलं, आज पनवेलमध्ये करत आहेत ते गणेश देशमुख सर आणि या ग्रंथाचे संपादक गंगाधर बनभरे सर यांच्या उपस्थितीत हा पूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। खऱ्या अर्थानं आम्ही कार्यक्रमाची तयारी मागच्या 6 महिन्यापासून करतोय, पण आम्हाला माहिती आहे तुमच्या सहकार्याशिवाय आणि तुम्ही त्यामध्ये सहभागी झाल्याशिवाय आमची जी तयारी आहे ती लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि त्याला खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीनं गेटअपसुद्धा येणार नाही। म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे। आपण आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून काकाच्या या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून आपल्याला परभणीचा भूमिपुत्र म्हणून काही वेगळ्या पद्धतीनं करता येतं का, तुमच्या काही सूचना? प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।